काय आहे सर हे केस स्टडी म्हणजे काय करता तुम्ही? येस, केस स्टडी म्हणजे काय करतो की समोरच्या व्यक्तीला अंडरस्टँड करण्यासाठी आपण ज्याला ग्रेस पिरियड म्हणतो, जसं नवीन वर्ष चालू होतं, नवीन वर्षाची सुरुवात करतो, तसं तुम्ही स्वतःला आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून आतापर्यंत जे लहानपणापासून आतापर्यंत कधी जे सांगितलं जात नाही, जे 1ली ते 10वी पर्यंत सांगायला पाहिजे. की जसं आज तुम्हाला बऱ्याच जणांना विचारलं तुझा डेस्टिनी नंबर काय, तुझा लाईफ पाथ नंबर काय, तुझा रेडिकल नंबर काय, मोर दॅन मी असं बोलेल की 47 रेमेडीज आम्ही क्रॉस चेक करतो एसबीड रिपोर्टद्वारे, ज्याला आपण डेट ऑफ बर्थ पासून, नावापासून, तुमचा बँक अकाउंट नंबर, तुमचा अकाउंट नंबर, तुमचा कंपनीची कम्फर्टेबिलिटी, तुमचा स्लोगन, म्हणजे बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत कंपनी रिलेटेड किंवा स्वतःच्या रिलेटेड, कोणी आता जॉबमध्ये अडकलाय किंवा पर्सनल लाईफमध्ये अडकलाय, त्याला जाणून घेण्यासाठी खरंच तुझा राईट निश आहे का, ज्याला आम्ही म्हणतो परफेक्ट निश. पण मग असं एखादी केस तुमच्याकडे आली आहे का जी अगदीच म्हणते की नाही माझा या गोष्टीवर विश्वासच नाही, मला हे मानायचंच नाही, किंवा हे असं काही नसतंच, मला माझं कर्तृत्व माहितीये, मला माझे इंटेन्शन माहितीये, नाही मला हे काही करायचं नाही, असं कधी कुठली केस आली आहे? अशा भरपूर काही केसेस आल्यात की आता जवळपास 3-4 वर्षामध्ये काम करत करत बऱ्याच गोष्टी एक्सपेरिमेंट करायला भेटल्यात. आज आपल्या setupmastery.com वेबसाईटवरती रिव्ह्यूज मध्ये बऱ्याच जणांचे रिव्ह्यू पण आहेत. जसं आता मी म्हणाल की कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, कुठल्याही फील्डचा व्यक्ती असो, तर अशा काही केसेस आम्ही हँडल केल्यात की ती लोक बोलतात की सर आम्ही ह्या गोष्टी मानत नाहीये किंवा आम्ही या गोष्टीवर विश्वास पण ठेवत नाही. जेव्हा बिगिनिंगला माझ्याकडे आले त्यावेळेस, तर आम्ही पहिली गोष्ट कोणाला विश्वास ठेवायला सांगत नाहीये की तुम्ही ह्या गोष्टी मानाच. पहिली गोष्ट आम्ही शब्दच दिलाय केस स्टडी, ना आम्ही कुठले सांगत का तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीला फॉलो करा, न्यूमरोलॉजीला फॉलो करा, कारण हा केस स्टडीचा पार्ट आहे. ज्या डे टू लाईफमध्ये मोर दॅन तुम्हाला 10 ऑप्शन आहेत, 10 पैकी 3 ऑप्शन जरी तुमचे सक्सेस झाले, 4 ऑप्शन जरी सक्सेस झाले, तर तुम्हाला कुठेतरी राईट वे राईट पाथ तुम्हाला भेटतो. आणि जेव्हा तुमचा कुठेतरी बिलीफ सिस्टम ओपन व्हायला चालू होतो आणि मग तुम्हाला कळतंय अरे कुठेतरी काम करतंय. म्हणजे एकंदरीत हा अंकशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र अशा 4 शास्त्रांचा मला वाटतं तुम्ही एकंदरीत. येस, दॅट इज कॉल्ड टू इट्स अ पार्ट ऑफ टूल्स. आम्ही त्या टूलचा वापर करून तुमचा एक रिपोर्ट फाईलद्वारे तुम्हाला अंडरस्टँड करतो काय मानायचंय काय नाही मानायचंय. कारण लाईफमध्ये तुम्हाला बघायला भेटलं तर असे बरेच काही केसेस आहेत. कोणाला फायनान्शियली चॅलेंजेस आहेत, कोणाला हेल्थ इश्यूज आहेत, कोणाला रिलेशनशिपमध्ये हार्मोनी क्रिएट होत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लॅनेटरीशी कनेक्टेड आहेत.